ओके, सो आपण ऑप्थॅल्मिक रोडच्या एकदम लास्ट पॉइंटला येतात. ठीक आहे, की काय काय झालं होतं अगोदर पहिले आपण ऑप्थॅल्मिक प्रोडक्टची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. ओके, रिक्वायरमेंट नंतर आय ड्रॉप्स पाहिले, आय ड्रॉप्सची डेफिनेशन पाहिली. आय ड्रॉप्स मध्ये नंतर फॉर्म्युलेशन प्रोसेस पाहिली. फॉर्म्युलेशन बॅक्टेरियल आणि फंजिसाइडल प्रिपरेशन करतो. ओके, त्याला सोल्युशन फॉर्म मध्ये घेतो करून, त्याच्यासोबतच बाकीचे जे ऍडजॉइंट्स आहेत आयसोटोनिक सर आवाज कट होतोय. त्या स्टेपला आपण माझा आवाज बसलेला आहे. ओके, आता येतो आवाज? येतोय. आय ड्रॉप्स मध्ये आपण पाहिले डेफिनेशन आधी, त्याच्यानंतर पहिले फॉर्म्युलेशन प्रोसेस. ओके, फॉर्म्युलेशन प्रोसेस मध्ये आपण पहिली स्टेप पाहिली बॅक्टेरियासाइड आणि फंजिसाइडचं प्रिपरेशन. त्याच्यामध्ये करेक्शन करावं फक्त सरांनी, जे क्लोरहायड्रोजन ऍसिड आणि बेन्झालकोनियम क्लोराईड याला 0.01% मध्ये घ्यायचं. ओके, 0.001 मिस्टेक मध्ये झालं ते, 0.01% घ्या. नंतर प्रिपरेशन झाल्यानंतर आपल्याला सोल्युशन ऑफ मेडिकामेंट आणि ऍडजॉइंट्स त्याला प्रिपेअर करायचं. त्याच्यामध्ये तुमचे बाकीचे जेवढे ऍडजॉइंट्स आहेत, आयसोटोनिसिटी, पीएच, नंतर तुमची विस्कोसिटी असेल, बॅक्टेरियासाइडल एजंट, ते सगळे ऍडिशन त्या स्टेजला करणार आपण. सोल्युशन पूर्ण बनवल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे क्लॅरिफिकेशन. आय ड्रॉपच्या क्लॅरिफिकेशन मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की फक्त एकच टाईपचा फिल्टर राहतो जो की मेम्ब्रेन फिल्टर आहे. त्याची पोरोसिटी किती? 0.8 मायक्रॉन. ओके, 0.8 मायक्रॉन त्याची पोरोसिटी आहे. क्लॅरिफिकेशन करताना असेप्टिक कंडिशन मेंटेन ठेवायची तुम्हाला. ओके, क्लॅरिफिकेशन झाल्यानंतर स्टरलायझेशनला जाणार आहे तुमचं. ओके, स्टरलायझेशन मध्ये तुम्हाला 3 टाईप सांगितले होते. एक डायरेक्ट हिटिंग होती 105 डिग्री सेल्सिअस फॉर 1 आवर विथ बॅक्टेरियासाइड. सेकंड मध्ये ऑटोक्लेव्हिंग होती. ऑटोक्लेव्हिंग किती डिग्री सेल्सिअसला होती? येस, बॅक्टेरियासाइड असेल तर ऑटोक्लेव्हिंग कितीला? 115 डिग्री सेल्सिअस. राईट, 115 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट. गुड, बरोबर. 121 डिग्री ऑटोक्लेव्हिंग 121 120. 120 मिनिट. ओके, स्टरलायझेशन साठी एवढ्या 3च मेथड आहेत. त्याच्यानंतर स्टरलायझेशन झाल्यावर लास्टली कंटेनर्स मध्ये आपण फिलअप करतो. जे आपण इव्हॅल्युएशन, बऱ्याचदा क्वेश्चन असा फिरवून पण येऊ शकतो, व्हॉट आर द इव्हॅल्युएशन क्रायटेरिया फॉर द ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट. तर जे आपण पॅरेंटल्स मध्ये पाहिले होते ते तुमचे इव्हॅल्युएशन पॅरामीटर सगळे ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्सला लागू पडतात. त्याच्यात पण तुमची स्टॅबिलिटी टेस्टिंग होती, पार्टिकल मॉनिटरिंग होतं. ओके, आणि लिकेज टेस्ट पण केली जाते. जे आपण पाहिलं होतं स्टॅबिलिटी टेस्ट, त्या सगळ्या ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्सला पण सुद्धा लागू पडतात. प्रोसेस पाहिल्यानंतर आपण त्याचे फॉर्म्युलेशन पाहिलं होतं. फॉर्म्युलेशन म्हणजे ऍडजॉइंट्स मध्ये काय काय येतात. ऍडजॉइंट्स मध्ये आपण पाहिलं की व्हिस्कोसिटी लागतं, थिकनिंग एजंट लागतो आपल्याला. ओके, थिकनिंग एजंट लागतो, आयसोटोनिसिटी एजंट लागतात, बॅक्टेरियासाइड्स लागतात. अजून बॅक्टेरियासाइड असल्यामुळे प्रिझर्वेटिव्हची गरज नसते. अजून काय लागतं? बफर्स, पीएच मेंटेन साठी वेटिंग एजंट आणि केमिकल स्टेबल साठी. वेटिंग अजून एजंट. वेटिंग एजंट. वेटिंग एजंट. राईट, वेटिंग एजंट कशासाठी पाहिजे? proper penetration to Yes. eye. drop into Yes. cornea of eye. कॉर्निया. येस, तुमच्या पहिली गोष्ट लॅक्रिमल फ्लुइड मध्ये ती जो ड्रग आहे तो मिक्सअप व्हायला पाहिजे वेटिंग एजंट मुळे. त्याच्यानंतर कॉर्निया मधून पेनिट्रेट व्हायला पाहिजे. ओके, ते वेटिंग एजंटचे एक्झाम्पल होते
twin 20 twin 80 or polysorbate 20 Polysorbate polysorbate 20 80. 80. नंतर आयसोटोनिक येस करेक्ट. नंतर आयसोटोनिसिटी मध्ये काय एक्झाम्पल आहे? सोडियम क्लोराईड. Sodium chloride. सोडियम क्लोराईड सोल्युशन. आयसोटोनिसिटी रेंज किती आहे? किती असते आयसोटोनिसिटी रेंज ऑप्थॅल्मिक प्रोडक्टची? 7.4 7.2. नाही पीएच येतो राजा. 0.5 to 0.5 to 2%. 0.2%. हा. 0.2 नाही फक्त 2% आहे. 0.5 to 2%. ओके. तर ते तुमची आयसोटोनिसिटी रेंज आहे बिकॉज तुमचं लॅक्रिमल फ्लुइडचं ते ऑस्मोटिक प्रेशर आहे त्याच्याशी तुम्हाला हे मॅच करायचं. त्यासाठी आपण सोडियम क्लोराईड सारखे टोनिसिटी एजंट वापरतो. नंतर बफर मध्ये कशासाठी वापरतो आपण बफर? pH maintain. pH मेंटेन ठेवण्यासाठी. pH maintain. पीएच मेंटेन अजून पीएच मेंटेन. ऍसिडोसिस झालं तर काय होईल तुमच्या आईस मध्ये पीएच जर चेंज झाला ऍसिडिक झाला आपण ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट मध्ये पाहिलं होतं आठवत आहे का? ऍसिडिक झालं तर काय होतं क्रिस्टल्स तयार होतात. क्रिस्टल आणि बेसिक झाले तर प्रेसिपिटेट होऊन जातं. प्रेसिपिटेट फॉर्म होते. राईट. त्यामुळे केमिकली स्टेबल राहण्यासाठी आपण पीएच त्याला मेंटेन ठेवतो. पीएच ची रेंज काय? 7.4 7.4. 7 plus minus 0.4. हा प्लस ऑर मायनस 0.4. ओके. हा हे झालं तुमचं आय ड्रॉप्स. आय ड्रॉप्स तुम्हाला नंतर प्रिकॉशन्स पण विचारू शकतात हँडलिंग करताना काय काय. टेप डाऊन पाहिजे. नंतर अपवर्ड टिप नकोय. टिपला टच नाही करायचं. टिप तुमची साध्या पाण्याने धुवायची नाहीये. ओके. आय ड्रॉपचा कलर जर चेंज झाला असेल तर डिस्कार्ड करायचं. आणि लास्टली तुमचं आय ड्रॉप ज्यावेळेस इन्सर्ट करतो त्यावेळेस तुमची आईस ब्लिंक किंवा टाईटली क्लोज करायचे नाहीये. ठीक आहे. त्या तुमच्या प्रिकॉशन्स आहेत. त्याच्यानंतर जर नेक्स्ट पाहिलं आय ड्रॉप नंतर आय ऑइंटमेंट. आय लोशन. ज्यावेळेस आपल्या आय बॉल आहे तो क्लिनिंग साठी वापरला जातो. याच्यामध्ये फक्त ऍक्टिव्ह सोल्युशन राहतं. तुमचा सस्पेन्शन किंवा ऑइल व्हेकल वापरले जात नाही. आवाज नाही येते सर. आवाज सर कठोर आवाज. सर कट होतोय. आता येतोय का आवाज? सर क्लियर नहीं है सर अभी भी. कट होतं. अभी भी अजून आता येतोय का क्लिअर? हॅलो. कटच होतोय सर. कटच होतोय. आता येतोय का आवाज? हॅलो. नाही येते सर. क्लियर नहीं है सर. आता
हॅलो, येतोय सर. येतोय. ठीक आहे. आय लोशन्स पाहिले होते आपण. आय लोशन्स मध्ये तुमचा जो फॉर्म्युलेशन आहे आय लोशन्स तो कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये येतो. व्हेकल फक्त ऍक्वियस असतो आणि स्टराईल फॉर्म मध्ये असतो बिकॉज त्याच्यामध्ये ते आपण सर्जरीच्या वेळेस वापरतो, आईच्या सर्जरीच्या वेळेस. ठीक आहे. ओके. आय लोशन्स नंतर आय ऑइंटमेंट पाहिले होते आपण. आय ऑइंटमेंटच्या वेळेस ठीक आहे, प्रोसेस मध्ये काय काय पाहिलं, कोणती मेथड वापरतो आपण आय ऑइंटमेंट बनवायला? मेथडचं नाव? पॅन अँड स्पॅच्युला मेथड. येस, फ्लेमिंग स्केल अँड स्पॅच्युला मेथड. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑइंटमेंट त्याच्यामध्ये आधी टाइल्स घेतो, त्याला ऍसिटोनने व्यवस्थित क्लीन करतो, नंतर मेडिकामेंट आणि बेस एकत्र करतो मेल्ट त्याच्यात. मेल्ट नंतर येस, त्याला मेल्ट एका केल्यानंतर म्हणजे त्याला हिटिंग देतो आणि एक कंटेनर नाहीतर मग स्टराईल जार मध्ये त्याला स्टराईल इंटू हीट जार करतो, हीट हॉट एअर ओव्हन मध्ये त्याला स्टरलाइज करतो ऑइंटमेंटला. मेल्ट ऑइंटमेंट मध्ये कोणते बेस वापरले जातात? येस, ऑइंटमेंट मधले बेस. येलो सॉफ्ट पॅराफिन बरोबर. yellow. कॉन्सन्ट्रेशन येलो 80%. बरोबर. नंतर लिक्विड सेकंड, पॅराफिन. हा, आणि लास्ट लिक्विड पॅराफिन. ये वूल फॅट वूल फॅट. वूल बरोबर. फॅट 10%. व्हाईट सॉफ्ट पॅराफिन का नाही युज करत आपण? कारण की ते ब्लिचिंग नाही होत. येलो सॉफ्ट पॅराफिनला व्हाईट पॅराफिन करण्यासाठी आपण ब्लिचिंग वापरतो. ठीक आहे. तुम्ही जे ड्राय क्लिनिंगला वगैरे देतात व्हाईट कपडे, त्याच्यामध्ये पण ब्लिचिंग पावडर वापरली जाते. ब्लिचिंग पावडरचं काम काय असतं की तुमचं ते कलरलेस करून टाकतं पूर्ण. ओके, म्हणजे व्हाईट कलर मध्ये आणतो. तर तसेच केमिकल्स मध्ये वापरल्यावर तुमचं येलो सॉफ्ट पॅराफिन व्हाईट सॉफ्ट पॅराफिन मध्ये होतं कन्वर्ट. आणि व्हाईट सॉफ्ट पॅराफिन मध्ये कन्वर्ट झाल्यामुळं ते व्हाईट सॉफ्ट पॅराफिन बनतं. पण त्याला नंतर क्लिनिंग किती केलं तरी काही ट्रेसेस जे आहेत ते ब्लिचिंग पावडरचे और ब्लिचिंग एजंट्सचे ते तसेच राहतात व्हाईट सॉफ्ट पॅराफिन मध्ये. आणि ते जर तुमच्या आईज मध्ये गेले तर तुम्हाला इन्फ्लमेशन होतं. दॅट्स वाय वी आर नॉट युझिंग व्हाईट सॉफ्ट पॅराफिन और व्हाईट बेजवॅक्स असं पण विचारलं जातं. व्हाईट बेजवॅक्स नाही वापरलं जात. किंवा वॅसलिन पण विचारलेलं आहे एकदा. वॅसलिन वाय वी आर नॉट युझिंग वॅसलिन. ठीक आहे. नंतर दुसरा जो आहे वुलफॅट. वुलफॅटचा काय रोल असतो आय ऑइंटमेंट मध्ये? गुड इमल्सिफाइंग अँड ऍब्झॉर्वेटिव्ह ऍब्झॉर्ब हा ऍब्झॉर्ब ऍक्टिव्हली असतो तो. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आणि गुड गुड इमल्सिफाइंग. इमल्सिफाइंग. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण याच्यावर जाऊ, आय सस्पेन्शन वर. ठीक आहे. सस्पेन्शन मध्ये काय होतं तुमचं? आय सस्पेन्शन काय आहे? तुमचे आय ड्रॉप सारखेच सगळे क्रायटेरिया आहेत. फक्त जे मेडिकामेंट तुमचे सोल्युबल होत नाही ऍक्वेस किंवा ऑइली फॉर्म मध्ये, अशा टाइपचे मेडिकामेंट आपल्याला सस्पेन्शन फॉर्म मध्ये बनवायचे आहेत. आणि असे पण काही ड्रग्स जे की लिक्विड फॉर्म मध्ये अनस्टेबल असतील, असे ड्रगही आपल्याला आय सस्पेन्शन फॉर्म मध्ये द्यावे लागतात. तो कमी प्रमाणात आहे मार्केटमध्ये, आता जास्त येत नाहीये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय राहते, आय सस्पेन्शन पार्टिकल्स असल्यामुळे ह्याची जी ऍक्शन आहे ती स्लो असते बट स्टेडी येते. सस्टेन ऍक्शन असते, हळूहळू हळू वाढत जाते. कंट्रोल ऍक्शन म्हणजे लॉंगर पिरियड सेम ऍक्शन. ठीक आहे. बट सस्टेन ऍक्शन मध्ये हळूहळू जसा इन्क्रीज ग्राफ होत चालतो, हळूहळू मेडिकामेंट्स रिलीज होतात आणि तुम्हाला इफेक्ट भेटतो. त्याला म्हणतात सस्टेन ऍक्शन. तर आय सस्पेन्शन मध्ये पार्टिकल्स असल्यामुळं ते इझिली पेनिट्रेट होत नाही कॉर्नियामध्ये, त्याला टाइम लागतो खूप. सो त्यासाठी आपल्याला ऍक्शन एकदम स्लो भेटते. त्याचं एक्झाम्पल आहे डेक्सामिथॅसोन. आता ह्याच्या रिक्वायरमेंट्स थोड्याशा वेगळ्या आहेत आय ड्रॉप पेक्षा. ह्याचे स्टराईल आहे, आयसोटोनिक आहे, विस्कोसिटी पाहिजे आपल्याला बिकॉज सस्पेन्शन फॉर्म मध्ये. ओके.
आणि पार्टिकल्स जे आहेत ते अल्ट्रा फाईन पार्टिकल्स आहे. अल्ट्रा फाईन पार्टिकल्स म्हणजे याच्यात पार्टिकल्सची साईज आहे ती लेस दॅन 10 मायक्रॉन आहे. आपण पाहिलं होतं पार्टिकल्सची रेंज पाहिली होती ऑप्थेल्मिक प्रोडक्ट्स मध्ये किती पाहिजे. एक 25 मायक्रॉन साठी होती, एक 10 मायक्रॉन साठी होती. सो ह्याच्यात जी साईज आहे पार्टिकल्सची साईज ती अल्ट्रा फाईन पार्टिकल्स मध्ये पाहिजे. लास्टली युनिफॉर्म डोस तुमचा यायला पाहिजे. सस्पेन्शन असल्यामुळे तुमचे चान्सेस असतात. आवाज पाहिजे कट होतोय त्यासाठी सर. युनिफॉर्म व्यवस्थित येणार. ओके, आता येतोय आवाज? येतोय सर. ओके, हे एवढंच पार्ट आहे फक्त आय सस्पेन्शनचा. जास्त तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आय सस्पेन्शन एक्झामच्या दृष्टीने. बट विचारलं तर 2 मार्क्स साठी विचारलं जातं व्हॉट आर द आय सस्पेन्शन अँड गिव्ह देअर रिक्वायरमेंट्स. ओके, त्याच्यानंतर लास्ट जो पार्ट आहे ऑप्थेल्मिक प्रोडक्ट्सचा तो आहे तुमचा कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन. ओके, तुमच्यापैकी कोणी वापरतं का कॉन्टॅक्ट लेन्स? ओके, असेल त्याचा पर्सनल इश्यू आहे. कॉन्टॅक्ट लेन्स तुमचा जो बनलेला असतो मटेरियलचं नाव जे आहे कॉन्टॅक्ट लेन्स जे हार्ड फॉर्म मध्ये त्याचं नाव आहे पॉलिमिथिल मिथाक्रिस्टलेट. ओके, मटेरियल जे लेन्स बनवायचं त्याचं केमिकल नेम आहे पॉलिमिथिल मिथाक्रिस्टलेट. ओके, हे जे केमिकल आहे याच्यापासून लेन्स बनवली जाते. जनरली हाय हायड्रोफोबिक प्लॅस्टिक्सच्या बनवलेल्या असतात. ओके, बट आजकाल तुम्हाला सॉफ्ट मध्ये पण पाहायला भेटतील, रबर सारखे राहतात, फ्लेक्झिबल राहतात. अशा टाइपच्या पण तुम्हाला लेन्सेस पाहायला भेटतील. तर त्या आहेत तुमच्या सॉफ्ट हायड्रोफिलिक प्लॅस्टिक. ओके, हाय हायड्रोफोबिक प्लॅस्टिक म्हणजेच तुमच्या हार्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस. ओके, जे एकदम ग्लास टाइप मध्ये असतात, रिजिड असतात, त्याच्यावर स्क्रॅचेस पण पडतात. ठीक आहे, अशा टाइपचे. तर ह्या लेन्स साठी आपल्याला कोणकोणत्या टाइपचे सोल्युशन लागतात? तर ह्या लेन्स सोल्युशन साठी आपल्याला 2 टाइपचे सोल्युशन लागतात. एक राहतो तुमचा वेटिंग सोल्युशन आणि दुसरा राहतो स्टोरेज सोल्युशन. जसं पाहिलं आपण वरती की हार्ड कॉन्टॅक्ट लेन्सेस हाय हायड्रोफोबिक प्लॅस्टिकचे. हायड्रोफोबिक, ओके, हायड्रोफोबिक प्लॅस्टिक म्हणजे ते वॉटर हिटिंग आहे. वॉटर हिटिंग असल्यामुळं त्याला वेटिंग सोल्युशनची आपल्याला गरज आहे. ते वेट फॉर्म मध्ये आलं तरच आपल्या लॅक्रिमल फ्लुइड्स मध्ये ते व्यवस्थित फिट बसतील. त्यामुळे वेटिंग सोल्युशनची गरज आहे. तर वेटिंग सोल्युशन कशासाठी लागतो आपल्याला? बिफोर इन्सर्शन, ज्यावेळेस तुम्हाला डोळ्यात टाकायचे ते लेन्स टाकायचे त्यावेळेस ते वेटिंग सोल्युशननी अप्लाय करून मगच तुम्हाला डोळ्यात टाकायचं आहे. हायड्रोफोबिक प्रॉपर्टी असल्यामुळं जे ती लेन्स आहे ती व्यवस्थित वेटिंग येत नाही, म्हणजे त्याला थोड्या वेळासाठी आपल्याला डोळ्यांमध्ये पण जळजळ होती त्याची, बिकॉज ते अडॉप्ट करत नाही आपलं लॅक्रिमल सिक्रेशन. आणि जर तुमचं वेटिंग एजंट जर व्यवस्थित लागलेला नसेल तर तुम्हाला कम्फर्ट पण फील होत नाही, सारखाच डोळे चोळायची इच्छा होती. आणि डोळे चोळल्यामुळं हार्ड लेन्स असल्यामुळं तुम्हाला डोळ्यांना इंजुरीज पण होऊ शकतात. ओके, सो त्यासाठी आपल्याला वेटिंग एजंट लागणं महत्वाचं आहे. वेटिंग एजंटचं काम अजून एक असतं की ते तुम्हाला प्रॉपरली हे करून ठेवतो. फॉर तुम्ही प्रत्येक वेटिंग सोल्युशनचं वेगवेगळी रेंज असते, 8 तास 4 तास, तेवढ्या वेळेसाठी ते वेटिंग प्रॉपर्टी देतात तुम्हाला. ओके, या वेटिंग सोल्युशन मध्ये नेमकं असतं काय काय? पहिलं असतं वेटिंग एजंट. वेटिंग एजंट जे आपण ऑप्थेल्मिक मध्ये आय ड्रॉप्स मध्ये पाहिलं होते सेम, ट्विन 20 ट्विन 80 हे वेटिंग एजंट्स असतात. थिकनिंग एजंट्स आहेत. थिकनिंग एजंट्स मध्ये तुमचे सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह मध्ये तुमचे कार्बॉक्सिमिथिल सेल्युलोज, मिथिल सेल्युलोज किंवा पॉलिसार्बेट अल्कोहोल हे तुमचे थिकनिंग एजंट म्हणून वर्किंग मध्ये असतात, बिकॉज टू प्रोव्हाइड प्रोलॉंग ऍक्शन. ओके, सोल्युशन तुमची लेन्स डायरेक्ट आईज मध्ये जात असल्यामुळं त्या वेटिंग सोल्युशन साठी पण अँटी मायक्रोबियल एजंट्स टाकणं गरजेचं आहे. अँटी मायक्रोबियल मध्ये जे आपण पाहिले होते तेच अँटी मायक्रोबियल एजंट्स राहतील, बॅक्टेरिसाइड्स एजंट. आणि लास्टली आयसोटोनिक पण पाहिजे. जर आयसोटोनिक नसेल, ठीक आहे, तर ती लेन्स थोड्या वेळाने तुमच्या डोळ्याच्या बाहेर पण पडू शकते. सो वेटिंग एजंट साठी, वेटिंग सोल्युशन बनवण्यासाठी हे 4 जे थिंग्स आहेत, वेटिंग एजंट, थिकनिंग एजंट, अँटी मायक्रोबियल आणि आयसोटोनिक फ्लुइड, या गरजेच्या आहेत. सेकंड टाइपचा जो सोल्युशन लागतो हार्ड कॉन्टॅक्ट लेन्स साठी त्याला स्टोरेज सोल्युशन.
ठीक आहे, आपण लेन्स कंटिन्यू 24 तास डोळ्यात टाकून नाही ठेवू शकत, झोपताना, आगीजवळ जाताना, ठीक आहे, किंवा रडताना वगैरे आपल्याला लेन्सेस काढून ठेवावे लागतात. सो त्या पिरियड मध्ये आपल्याला स्टोरेज सोल्युशनची गरज असते. या स्टोरेज सोल्युशनचा रोल हा असतो की याच्यामध्ये ओव्हरनाईट क्लिनिंग होती. तुम्ही 12 तासासाठी ठेवलं, त्या लेन्सेस जे आहेत ते तुमच्या ऑटोमॅटिक क्लिनिंग होतील. त्याच्यावर काही स्क्रॅचेस पडले असतील, डस्ट लागली असेल, तर ती क्लिनिंग तुमच्या स्टोरेज सोल्युशन मध्ये होती. सेकंड, त्याच्यात सोकिंग पण होते. सोकिंग कशामुळं? बिकॉज जर तुम्ही ड्राय फॉर्म मध्ये जर लेन्स ठेवली असेल तर त्याला डिहायड्रेशन व्हायला सुरुवात होते. ती लेन्स ब्रेक पण होऊ शकते नंतर. जसं आपली काच ओली असताना एकदम क्लीन दिसते आणि नंतर डिहायड्रेशन झाल्यावर त्याच्यावर पहा थोडस व्हाईटनेस येऊन जातो. त्या टाईपनी लेन्स मध्ये पण पाहायला भेटतात. सो डिहायड्रेशन प्रिव्हेंट करण्यासाठी त्याच्यात प्युरिफाईड वॉटर पण टाकलेला असतो स्टोरेज सोल्युशन मध्ये. प्युरिफाईड वॉटरच्या सोबत याच्यामध्ये नॉन आयोनिक सरफेस ऍक्टिव्ह एजंट. सरफेस ऍक्टिव्ह एजंट म्हणजे तुमचे क्लिन्झिंग एजंट. ठीक आहे, या क्लिनिंग एजंटचं काम काय असतं? वरची जी डस्ट आहे, चिकट पार्टिकल आहे, तुमचे डेब्रिस जे असतील ते सगळे त्याला स्टिक करून राहू शकतात. ओके, सो त्यासाठी आपल्याला सरफेस ऍक्टिव्ह एजंट्सची गरज असते. मायक्रो ऑर्गॅनिझमला पण स्टॉप करणं याचं काम असतं सरफेस ऍक्टिव्ह एजंट्सचं. आणि तुमचा जो सोल्युशन आहे हा स्टोरेज सोल्युशन, ह्याची जी शेल्फ लाईफ आहे हे डिपेंड्स ऑन युअर यूज. तुमचा यूज किती आहे त्या लेन्सचा त्याच्यावर डिपेंड असते. तुम्ही जर जास्त यूज नाही करत तर 1 मंथ पण राहते. ऍक्च्युली अवर्स मध्ये याचं दिलेलं असतं की केवढ्या तासासाठी तुम्ही ही लेन्स प्रिझर्व करू शकता. ओके, याच्यामध्ये अजून तुमचा डेब्रिस जो आहे, प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. प्रिझर्वेटिव्हची ऍक्टिव्हिटी थोड्या दिवसांसाठीच राहते. प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच तुमचे बॅक्टेरियासाइड्स. ते बॅक्टेरियासाइड्स असल्यामुळं त्याची इनऍक्टिव्हिटी होऊन जाते. जसं आपण पाहिलं की ऑप्थॅल्मिक प्रॉडक्ट्स, जसं आपण आय ड्रॉप उघडला तर 1 to 2 months त्याची शेल्फ लाईफ होऊन जाते. तसंच ह्याच्यामध्ये पण राहतं, प्रिझर्वेटिव्हची इनऍक्टिव्हिटी होऊन जाते. आणि डेब्रिस म्हणजे चिकटपणा, जसा ऑइलला येतो रॅन्सिडिटी वगैरे टाईप, एकदम घाणेरडं चिकट पदार्थ तयार होऊन जातो त्या सोल्युशनचा. तर असं व्हायला सुरुवात होते, त्यामुळे याची शेल्फ लाईफ कमी असते. त्यामुळे काही दिवसानंतर हे स्टोरेज सोल्युशन जे आहे ते आपल्याला चेंज करावं लागतं. हे झाले तुमचे हार्ड कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशनच्या बाबतीत. नेक्स्ट जे तुमचा सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस, ह्याच्यात तुम्हाला सोल्युशन वगैरे जे आहेत ते आपण फोकससाठी. सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस आपण जसं पाहिलं की हे जे आहेत हे बनलेले केमिकल तेच आहे वरती वापरलेलं, बट हायड्रोफिलिक प्रॉपर्टीज, या लेन्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या हायड्रोफिलिक आहे. त्यामुळं तुम्हाला ऍडिशनली वेटिंग एजंट टाकायची गरज नाहीये, ऑलरेडी त्या वेट फॉर्म मध्ये आहेत. ठीक आहे, आणि ह्या सॉफ्ट फॉर्म मध्ये असल्यामुळे तुम्हाला अप्लाय करायला पण सोयीचं जातं. फ्लेक्झिबल आहेत, सॉफ्ट आहेत आणि हायड्रोफिलिक असल्यामुळे लॅक्रिमल फ्लुइडला पण इझिली अडॉप्ट करू शकतो ते. या ज्या लेन्सचा डिसएडव्हान्टेज हा आहे की तुमचं प्रिझर्वेटिव्ह किंवा आयड्रॉप्स किंवा मेडिकामेंट जे पण तुम्ही डोळ्यात घेताय ट्रीटमेंटसाठी, ते ट्रीटमेंट मध्ये तुमचं ऍब्सॉर्ब करून घेतात. ओके, लेन्सेस ऍब्सॉर्ब करून घेतात, त्यामुळे तुम्हाला जो थेरप्युटिक इफेक्ट पाहिजे तो इफेक्ट भेटत नाही. सो ज्यावेळेस पण आपल्याला आईज मध्ये ड्रॉप्स टाकायचे किंवा अजून काही घ्यायचंय, वॉश करायचे डोळे पाण्याने, त्या केसमध्ये तुम्हाला हे लेन्सेस काढून ठेवावे लागतात. सेकंड, क्लिनिंग करण्यासाठी याच्यामध्ये 0.5% सोडियम क्लोराईड सोल्युशन वापरलं जातं. 0.5% सोडियम क्लोराईड सोल्युशन घ्यायचं आणि त्याला हिटिंग द्यायची. त्याच्यामध्ये हिट केल्यामुळं तुमचा सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस क्लिनिंग होऊन जातात. वेटिंग एजंट वापरत नाही कारण हायड्रोफिलिक आहे. आणि लास्टली स्टोरेज सोल्युशन जो आहे सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेसचा, तर ह्याला एक स्पेशल टाईपचा कॉन्टॅक्ट लेन्स स्टोरेज सोल्युशन लागतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं बॅक्टेरियासाइड्स पण राहतात. आता स्पेसिफिक टाईप, कारण हायड्रोफिलिक असल्यामुळे तुमचे बॅक्टेरिया ग्रोथ होऊ शकते त्याच्यावर, बिकॉज ऍक्वियस व्हेकल असल्यामुळे. सो त्याच्यासाठी वेगळ्या टाईपचे बॅक्टेरियासाइड्स वापरतात. त्याचं आपल्याला सिलेबस मध्ये नावं नाही, फक्त एवढं लिहायचं की स्पेशल टाईपचे स्टोरेज सोल्युशन याच्यासाठी लागतात सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस सोल्युशन साठी. सो हे आपले कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन हा होता आपला शेवटचा पार्ट. आता लास्टली कंटेनर्स जे आहेत कॉन्टॅक्ट लेन्स साठीचे, हे कसे पाहिजे? प्लॅस्टिक और ग्लास मटेरियल चालतो. मिनिमम सरफेस एरिया लागतो. मिनिमम सरफेस एरिया असल्यामुळं तुमचा
कॉन्टॅमिनेशन जो आहे मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन ते कमी होतं. ओके. आणि प्रिव्हेंट फ्रॉम लाईट आणि मॉइश्चर. बाहेरचं जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत लाईट्स आणि मॉइश्चर ह्याच्यापासून तुमचं सोल्युशन प्रोटेक्टेड फॉर्म मध्ये पाहिजे अशा टाइपचे ते कंटेनर्स राहतात. माझ्यामध्ये तो असतात 2 डब्या राहतात शेजारी शेजारी सेपरेट सोल्युशन राहतात त्याच्यात लेन्स ठेवायची गरज असते. ओके. कॉन्टॅक्ट लेन्स हार्ड कॉन्टॅक्ट लेन्स और सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस दोघांपैकी एखादा आवाज कट होतोय काय? एक मिनिट. ओके. आता येतोय आवाज? येतोय सर. ओके. तो इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे तुमच्या ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्सचे पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे तुमचा ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट चे नावं द्या. डिफाईन ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्स अँड एनलिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स. जे कॅरेक्टर सांगितले तो ऑप्थॅल्मिक प्रोडक्टचे ते लिहायचे. सेकंड जो सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे डिफाईन आय ड्रॉप्स अँड मेन्शन इट्स आयडियल प्रॉपर्टीज. अँड आयसोटोनिक विथ लॅक्रिमल फ्लुइड. यस. का वापरतो आपण? आयसोटोनिक नसेल तर काय होईल तुमचं? पॅरेंटल्स मधलं आठवतंय आयसोटोनिक आयसोटोनिसिटी. ओके. तुमचं जर सोल्युशन आयसोटोनिक नसेल लॅक्रिमल फ्लुइड सोबत तर त्याच्यामध्ये तुमचा सोल्युशन जो आहे तो पेनिट्रेटच होणार नाही आतमध्ये लॅक्रिमल फ्लुइड मध्ये क्रॉसच होणार नाही. मिक्सअप होऊन जो कॉर्नियाच्या आत पाहिजे आपल्याला ऍक्शन ती तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह द मेथड ऑफ प्रिपरेशन अँड स्टरलायझेशन ऑफ आय ड्रॉप्स. आय ड्रॉप साठी कोणकोणत्या मेथड वापरतात स्टरलायझेशन साठी आणि मेथड ऑफ प्रिपरेशन कशी प्रिपेअर कसं करतात आपण प्रोसेस पाहिलेली आणि स्टरलायझेशनचे स्टेप पण पाहिलेले काय कोणत्या कोणत्या मेथडने आपण स्टरलाइज करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रिकॉशन ऑफ स्टोरेज ऑफ आय ड्रॉप. स्टोरेज पण येऊ शकतो हँडलिंग पण येऊ शकतो दोन्हीचा आन्सर सेमच राहणार आहे. स्टोरेज करताना आय ड्रॉप कसं स्टोअर करायचा आहे तेच टिप तुमची डाऊन पाहिजे अपवर्ड पोझिशन मध्ये नको रिन्स करून नाही ठेवायची या गोष्टी ज्या सांगितल्या होत्या त्याच. नेक्स्ट जे फॅक्टर्स कन्सिडरिंग इन आय ड्रॉप्स कोणकोणत्या फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. आता फॅक्टर्स मध्ये तुमची रिक्वायरमेंट्स येते डायरेक्ट जसं विस्कॉसिटी पाहिलं होतं आयसोटोनिसिटी पाहिलं होतं बफर्स पाहिले होते बॅक्टेरियोसाइडल एजंट्स पाहिले होते. ते सगळे फॅक्टर्स तुमचे ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्स मध्ये येणार. नंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे प्रॉपर्टीज ऑफ ऑइंटमेंट बेसेस अँड नेम द कॉमनली युज ऑइंटमेंट बेस. जो तुम्हाला ऑइंटमेंट बेस सांगितलाय कॉमनली युज तेच आहे जे 3 बेसचं कॉम्बिनेशन आहे येलो सॉफ्ट पॅराफिन वूल फॅट आणि लिक्विड पॅराफिन 80-10-10 कॉन्सन्ट्रेशन. ओके. हे कॉमनली युज बेस आहे. याच्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहे. पहिले व्हाईट सॉफ्ट पॅराफिन का नाही वापरत कारण त्याच्यात ब्लिचिंग एजंट असतो म्हणून आपण येलो सॉफ्ट पॅराफिन वापरतो फॉर हार्डनिंग पर्पज. वूल फॅट वापरतो आपण इमल्सिफाईंग साठी और ऍब्सॉर्बिंग मेडिकामेंट्स आणि लिक्विड पॅराफिन टू गिव्ह द ल्युब्रिकेशन और इझी ऍप्लिकेशन साठी. ठीक आहे. हे बेसच्या प्रॉपर्टी झाल्या. नंतर ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ आय ऑइंटमेंट्स. ओके. हा मी शिकवलेला नाही पार्ट हा तुम्ही सांगा कोण आय ऑइंटमेंटचे ऍडव्हान्टेजेस काय असू शकतात. येस नितीन सर. ओके.
ऍडव्हान्टेजेस हे राहतात आय अमेंडमेंटचे की तुम्हाला प्रोलॉंग ऍक्शन भेटते. ओके, ड्युरेशन ऑफ ऍक्शन लॉंगर आहे. आणि डिसएडव्हान्टेज मध्ये लिहायचंय की ऍप्लिकेशन प्रोसेस आणि युनिट डोसेज नाही भेटत. आताच्या आपण न्यू जनरेशन मध्ये ऍप्लिकॅप्स अवेलेबल आहे ऑइंटमेंट बेस मध्ये, बट त्याचा पण युनिट डोसेज मध्ये युनिट डोस नाही पडत, ड्रॉप्स मध्ये नाही मोजता येत किंवा मोजताच येत नाही, आपल्याला डायरेक्ट घेऊन अप्लाय करावं लागतं आईजला. सो त्याचे डोस रिलेटेड डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट कंटेनर्स विचारले त्यांनी. आय ड्रॉप्स आणि आय ऑइंटमेंट साठी कोणत्या टाइपचे कंटेनर्स येणार? आय ड्रॉप साठी सांगितलं तुम्हाला, ड्रॉपर राहतो, 2 कॅप्स राहतात, ग्लास और प्लास्टिक मेड राहतो, मेटल राहतात. आणि आय ऑइंटमेंट साठी तुमचे मेटॅलिक और प्लास्टिक कोलॅप्सिबल ट्यूब वापरतात स्टराईल फॉर्म मध्ये. दोन्ही पण कंटेनर स्टराईल फॉर्म मध्ये पाहिजे. नेक्स्ट असा क्वेश्चन आहे, व्हाय व्हाईट वॅसलिन इज नॉट युज्ड इन ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट? जे तुम्हाला सांगितलं बेस साठीच, येलो सॉफ्ट पॅराफिन, व्हाईट सॉफ्ट पॅराफिन, तोच रिझन हे तुम्हाला येणार व्हाईट वॅसलिन साठी. व्हाईट वॅसलिनचं सेकंड नेम आहे व्हाईट सॉफ्ट पॅराफिन. आणि लास्ट जो आहे क्वेश्चन, डिफाईन आय लोशन ओके अँड गिव्ह द लेबलिंग कंडिशन टू यूज आय लोशन्स. आता याच्यात लेबलिंग कंडिशन काय येणार? यूज विथिन 48 hours, डिस्कार्ड आफ्टर 24 hours, डिस्कार्ड अनयुज्ड पार्ट आफ्टर 24 hours. ओके, हे त्याला लेबलिंग कंडिशन येणार. अजून याच्यात गिव्ह द शॉर्ट नोट ऑन हार्ड कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन. ओके, दिस इज द लास्ट पार्ट. तो एवढेच क्वेश्चन आहे. हा ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट तुमचं चॅप्टर इथं छोटासा चॅप्टर आहे, हा संपलाय. काही डाऊट्स याच्यात? नोट्स मी तुम्हाला पूर्ण चॅप्टरच्या आता पाठवून देतो 5 मिनिटात. ठीक आहे? येस सेकंड लास्ट क्वेश्चन बोलो. यस स्वाति, समझ में आया चैप्टर पूरा? क्वेश्चंस का मैं एक फोटो भेज देता हूँ आपको ग्रुप पे, ठीक है? छोटा सा चैप्टर है, ज्यादा इंपॉर्टेंट नहीं है. आई ड्रॉप्स सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है इसमें, आई ड्रॉप्स और आई ऑइंटमेंट. आई सस्पेंशन अभी तक कभी भी नहीं पूछा है, और आई लोशंस के बारे में सिर्फ लेबलिंग कंडीशन पूछा गया है, और डेफिनेशन और लेबलिंग कंडीशन, बाकी कुछ है नहीं उसमें. ठीक है? रिक्वायरमेंट्स ज्यादा इंपॉर्टेंट है, बिकॉज पेरेंटल के रिक्वायरमेंट्स और ऑप्थेल्मिक के रिक्वायरमेंट्स दोनों में जमलिंग हो सकती है आपकी, इसलिए थोड़ा सा सॉर्ट आउट करके लिखिएगा एग्जाम में. ठीक है? सो अभी के लिए इतना सफिशिएंट है. अभी नेक्स्ट चैप्टर अपन देखेंगे स्टार्टिंग वाला, प्रिस्क्रिप्शन से लेके. ओके, प्रिस्क्रिप्शन आपको पहला चैप्टर है एक्चुअली सिलेबस के हिसाब से, बट फर्स्ट ईयर में आपका स्टरलाइजेशन हुआ था, इसलिए हमने स्टरल प्रोडक्ट्स पहले ले लिया. स्टरल प्रोडक्ट्स अभी खत्म है, स्टरल प्रोडक्ट्स का अभी कुछ नहीं. आपको प्रैक्टिकल्स अपने एम्प्यूल्स के किए थे, आई ड्रॉप्स आई लोशंस के नहीं किए थे, तो आई ड्रॉप्स आई लोशंस के प्रैक्टिकल हमने यहाँ पे परफॉर्म किए, उसके लिंक हम भेज देंगे. सेकेंड थिंग, आपके जो फर्स्ट ईयर के मैनुअल्स है, जर्नल्स, वो आप किधर भी देखना बिकना नहीं, जब कॉलेज आओगे तो एट टाइम ये मैनुअल सबमिट करना है. इसके कुछ स्टाफ के पास फर्स्ट ईयर के पता है कहाँ पे रखे हैं? यस है ना? अरे मैनुअल्स है ना आपके पास? हो सर, आहे सर. हाँ, मॅन्युअल फेकू नका, खराब करू नका, कॉलेजला आल्यावर एकदा सबमिट करावे लागतात ते. सबमिशन ठीक आहे? पण नाही झालेलं सर अजून. हा सबमिशन झालेलं नाही सर त्यांचं. सबमिट तेच ना, ज्यावेळेस येतात त्यावेळेस सबमिट करून टाकायचे, त्याला आता ऑप्शन नाही. जेवढा एक प्रॅक्टिकल्स कम्प्लीट केलेले असतील ना तुम्ही लिहून, प्रॅक्टिकल्स हो सर. आपलं ऑलरेडी संपले होते सगळे, सगळं. फक्त चेक करून घ्यायचे स्टाफ कडून, एक स्टाफ कडेच देऊन टाकायचे, तुमचा रोल संपला त्याच्यातला. ठीक आहे. स्टाफ जे आहेत ते रिस्पेक्टिव्ह स्टाफ चेक करून घेतील आणि मार्क्स देऊन टाकतील तुम्हाला त्याच्यात. फक्त तुम्ही मॅन्युअल जे आहेत ते कम्प्लीट करून सबमिट करायचे ज्यावेळेस कॉलेज चालू होईल त्यावेळेस, मध्ये कोणी येऊ नका. ठीक आहे? कधी होणार सर कॉलेज चालू? हा, कॉलेज कधी होईल सर? कॉलेजचा आता गव्हर्नमेंटच्या नोटीसवर आहे. ऑलरेडी अनलॉक प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोचिंग क्लासेस पर्यंत उघडायला परवानगी आहे, अजून कॉलेजेस शाळांसाठी परमिशन नाही आलेली.
जशी येईल त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येईल. ठीक आहे. येस. ओके. सो मीटिंग स्टॉप करतो मी. थँक्यू.